अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवेढा नगरपरिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. मात्र प्रचाराचा धुरळा उडत असताना शहराच्या विकासाचे मुद्दे कुठेतरी मागे पडत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या मंगळवेढ्याच्या गल्लीबोळात विकासापेक्षा पडद्यामागचा कारभार आणि एकमेकांविरुद्ध वापरले जाणारे दबाव तंत्र याच विषयांशी जोरदार चर्चा रंगली असून निवडणुकीचा पारा कमालीचा चढला आहे. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी महायुती आणि बबनराव आवताडे, भगीरथ भालके यांच्या नेतृत्वातील तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यामध्ये होत असून दोन्ही बाजूंनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत असतानाच बबनराव आवताडे यांनी मी नगर परिषदेच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही असा केलेला दावा मतदारांना कितपत पटलाय याबाबत शंका उपस्थित करणारी चर्चा मंगळवेढ्यात रंगली आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सुनंदाताई बबनराव आवताडे निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी नगरपालिकेचा कारभार करतील अशी चर्चा सुरुवातीच्या काळात होत होती. त्यावर माझी पत्नी नगराध्यक्ष झाल्यास मी स्वतः नगर परिषद चालवेल, मी नगर परिषदेची पायरी देखील चढणार नाही असा दावा केला होता. मात्र याबाबत मंगळवेढ्याच्या सर्वसामान्य मतदारांमध्ये वेगळी चर्चा असून नगर परिषदेची पायरी चढली नाही तरी नगर परिषदेचं दप्तर आणि अधिकारी घरी बोलावून पडद्यामागून कारभार केला जाईल अशी शंका उपस्थित केली जात आहे. एकीकडे नागरिक विद्यमान सत्ताधाऱ्यांवर नाराज असल्याचं दिसत असले तरी विरोधी गटानं दिलेल्या उमेदवारांबाबतही लोकांना खात्री वाटत नाहीये. जरी अभि निवडून आल्या तरी बाप्पांचा रिमोट कंट्रोल असेल आणि पतिराज किंवा पडद्यामागचा कारभार सुरू होईल का असा प्रश्न जाणकार विचारत आहेत. मंगळवेढ्यातील जनता यावेळेस पक्ष बघून मतदान करणार का? पडद्यामागच्या सूत्रधाराला ओळखून कौल देणार, महायुती बाजी मारणार की तीर्थक्षेत्र आघाडीचा गुलाल उडणार? याचे उत्तर पाहण्यासाठी 21 तारखेची वाट पाहावी लागणार आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.